नीट पेपर लीकनंतर देशभरात विद्यार्थ्यांचा आक्रोश. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयात मोठा बदल. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि विविध विद्यार्थी संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हजारो विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतरसह देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठा बदल करत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला असून प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासमोर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि भविष्यात पेपर लीकसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता नव्या शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयांकडे लागले असून शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा आणि दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज. पोलीस प्रेस पब्लिक पावर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.